माझ्या आईला मी लहानपणापासून आर्मीत जावं असं नेहमी वाटायचं. ही हॅज टू बी प्रिपेअर्ड अँड ट्रेन टू किल वाईल टू बी रेडी टू डाय. त्याला इथे गोळी लागली, बुलेट प्रूफ जॅकेट इथपर्यंत असते, त्याला इथे गोळी लागली. सातारा सैनिकांचं गाव, सैनिकांचा जिल्हा. टेक इन बॉयज अँड मेक देम मेन असं तिथे म्हणलं जातं. त्यावेळेला मी ज्यावेळेला पाठीमागे हात लावला त्यावेळेला पूर्ण मांसाचा असं लगदा बाहेर आला. आजूबाजूच्या लोकांवर भरोसा, कारण सैनिकासाठी ना सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. त्या माणसाच्या अंगामध्ये 5 गोळ्या होत्या. हाताला गोळी लागली होती, पायाला गोळी लागली होती, पोटाच्या इथून गोळी गेली होती. सगळीकडे ते जखमी झाले, पूर्ण शरीरातलं रक्त वाहत होतं. पण जोपर्यंत शेवटचा माणूस इव्हॅक्युएट झाला नाही तोपर्यंत त्यांनी ती जागा सोडली. सिव्हिलियनना कुठेही काही झालं तर आर्मी इतक्या तत्परतेनं काम करते. इट्स अ व्हेरी बिग थिंग. आणि तो इतका साधा विचार नाही, तो ट्रेनिंग मधूनच येतो. लढता आलं नाही ना तर 1962च्या युद्धामध्ये रेझांगलामध्ये आपल्या सैनिकांनी दगडांनी चिन्यांना मारलं. ही जी ताकद आहे ना ही अशीच येत. तो नाम, नमक आणि निशान या 3 गोष्टींसाठी सैनिक जगतात. नमस्कार. वल्लरी प्रोडक्शनच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मी गणेश इनामदार मनापासून स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारताचं नको बोलायला, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 2-3 वर्षाच्या मुलांना, मुलींना विचारलं की बाबा तुला मोठं होऊन काय करायचंय, कोण होणार तू मोठा झाल्यावर, तर साधारण 2 उत्तर आपल्याला रिपीटेडली ऐकू येतात. त्यातलं पहिलं असतं की मला क्रिकेटियर व्हायचंय आणि दुसरं असतं मला सैनिक व्हायचंय. असतात ना, ऐकली आहेत ना? कारण प्रत्येकाचं हे स्वप्नच असतं की मला मिलिटरीत जायचंय, मला सैन्यात जायचंय, भरती व्हायचंय. कारण ती प्रचंड प्राऊड मुवमेंट असते आपल्यासाठी, हो की नाही? पण काय असतं ना की स्वप्न बरेच लोक बघतात, पण 1% लोक असतील ज्यांचं ते स्वप्न पूर्ण होतं. त्याच्या पाठीमागे असतात अथक परिश्रम, प्रिसाईज ठरवलेला गोल आणि पूर्वजन्माची पुण्याई, असं मला तरी वाटतं. आणि अशीच एक व्यक्ती, त्यांनी प्रचंड मेहनत केली, एक ध्यास मनात ठेवला, एक लक्ष डोक्यात ठेवलं आणि ऑफकोर्स मी म्हणतो तसं ती पुण्याई त्यांच्या पाठीशी होती, म्हणून त्यांनी देशाची सेवा केली. असे भारतीय सैन्यातून कर्नल या पदावरून रिटायर झालेले केदार भिडे आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. केदार, नमस्कार. नमस्कार. मंडळी, मला तुम्हाला आवर्जून सांगावंच वाटतं की केदार हा माझा बालमित्र आहे. आम्ही एका शाळेत होतो आणि म्हणूनच आजच्या या पॉडकास्टमध्ये मी त्याला माझा मित्र केदार म्हणूनच हाक मारणार आहे. बरं, अर्थात तो कर्तृत्वानं खूपच मोठा आहे, त्याच्या कर्तृत्वाला कायम माझा सलाम राहील, पण त्याच्याही आधी तो माझा मित्र आहे आणि म्हणून मी आज त्याच्याशी मित्र म्हणून अत्यंत इन्फॉर्मल गप्पा मारणार आहे, ज्या गप्पा तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील. सो आपण गप्पांना सुरू करण्याच्या आधी केदार भिडे इथं आले त्याच्याबद्दल उर्वी द हाऊस ऑफ गिफ्ट यांच्या वतीनं एक छोटस गिफ्ट हॅम्पर देऊन त्यांचं स्वागत करूया. अरे वा, केदार, पुन्हा एकदा वेलकम. क्या बात. थँक्यू. गप्पांना आपण सुरुवात करूया. काय, कसं ठरलं की मला मिलिटरीत जायचंय? कधी ठरलं? तू आत्ताच म्हणालास तसं की आपल्या सगळ्यांचंच लहानपणापासूनच हे स्वप्न असतं की आर्मीमध्ये जायचं, मिलिटरीमध्ये जायचं, युनिफॉर्म घालायचा. जसं तू त्याला कंटिन्युटी मध्ये म्हणालास की स्वप्न, मग ते प्रिसाईज गोल आणि पूर्वजन्मेची पुण्याई. तर मला असं वाटतं की ज्यांचं हे स्वप्न कंटिन्यू राहतं, म्हणजे फेल्युअर्स मध्ये किंवा वयाच्या वाढत्या स्टेजेसमध्ये आणि नवीन नवीन आलेल्या अपॉर्च्युनिटीज मध्ये सुद्धा ज्यांचं हे स्वप्न, ज्यांचा हा गोल ठरलेला राहतो. आणि दुसरं म्हणजे ज्यांचं पूर्वपुण्याईपेक्षा माझं जो बिलीफ आहे तो आई वडिलांची पुण्याई, म्हणजे आई वडिलांचे संस्कार किंवा त्यांचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. बरोबर. या 2 गोष्टींमुळे मी झालो. माझ्या आईला मी लहानपणापासून आर्मीत जावं असं नेहमी वाटायचं, कायम, म्हणजे लहानपणापासून. म्हणजे मीच नाही, माझा भाऊ, माझी बहीण, आम्ही सगळ्यांनीच आर्मीमध्ये जावं, युनिफॉर्म घालावा अशी तिची मनापासून इच्छा होती. मग अगदी 5वीत असताना सैनिक स्कूलची एक्झाम देणं असो, त्याच्यासाठी बोडस सरांकडे क्लासेसला जाणं असो,
किंवा त्याच्यानंतर 8वी मध्ये एनसीसी मध्ये जाणं असो, अशा प्रत्येक ठिकाणी तिने मला प्रोत्साहन दिलं आणि मला सपोर्ट केला. वा. आणि तो माझं एक ते जे ड्रीम होतं ते कंटिन्यूड राहिलं. तिचा सपोर्ट होता. माझे वडीलही खूप म्हणजे या सगळ्या सेवाभावी क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे त्यांचाही सामाजिक दृष्टिकोन होता. त्यामुळे त्यांनाही आर्मीबद्दल प्रचंड हे होतं. आणि म्हणजे मी एकटाच नाही, माझा भाऊ, माझी बहीण, माधवनी सुद्धा SSB दिलेली आहे. बर. योगिनीताईनं पण SSB दिलेली आहे. तर असे आमच्या घरामध्ये ते वातावरण होतं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण जिथे राहतो ते रे, सातारा. सातारा सैनिकांचं गाव, खरंय. सैनिकांचा जिल्हा. सैनिक स्कूल सातारा तिथे आहे. मिलिटरी अपशिंग्यासारखं गाव आहे आपल्या शेजारी. आणि आमच्या गल्लीमध्ये आजूबाजूला अनेक मिलिटरीतनं रिटायर झालेले किंवा मिलिटरीमध्ये सर्व्ह करणारे अनेक लोक. अगदी बरोबर. त्यांना कदाचित हे माहिती नसेल की मंडळी, सातारा जिल्ह्यामध्ये असं एक गाव आहे ज्या गावाचं नाव आहे अपशिंगे, ज्याला मिलिटरी अपशिंगे असं म्हटलं जातं. त्याचं कारण की त्या गावातला प्रत्येक घरातला किमान एक सदस्य तरी भारतीय सेनेमध्ये कार्यरत आहे. आणि ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि अभिमान आणि स्फूर्तीस्थान आहे रे. म्हणजे आपण हे ज्यावेळेला म्हणजे कसं आहे माहितीये का, लहान वयामध्ये आपण जे बघतो हो. ते साधारणपणे आपले गोल्स डिसाईड होत जातात. मग मी सैनिक स्कूलची एक्झाम ट्राय केली, त्याच्यामध्ये मी पास नाही झालो कारण त्यावेळेला तेवढी तयारी नव्हती. मग मी 8वीत आलो त्यावेळेला एनसीसी साठी ज्यावेळेला सिलेक्शन झालं त्यावेळेला माझं सिलेक्शन झालं नाही. अच्छा. कारण त्यावेळेला माझी उंची 4 फूट 10 इंच होती. तुला आठवत असेल, म्हणजे वर्गातल्या सगळ्यात बुटक्या मुलांपैकी मी एक होतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला माझ्या आईला खूप वाईट वाटलं की अरे याचं एनसीसीत झालं नाही, आता कसं होणार पुढे, याची उंची वाढणार का नाही. मग तिने मला योगासनं करायला लावणं किंवा बाकीचे व्यायाम प्रकार करायला लावणं, शाखेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खेळांमध्ये मला पार्टिसिपेट करायला लावणं वगैरे अशा प्रकारच्या खूप गोष्टी केल्या तिने. पण ज्या वेळेला ज्या गोष्टी घडायच्या असतात त्याच वेळेला त्या गोष्टी घडतात. म्हणजे ते पूर्वजन्मीची पुण्य हे असेल कदाचित. ते 11वी-12वी मध्ये गेलो की त्याच्यानंतर माझी उंची वाढली. मी कोल्हापूरला होतो 11वी-12वी साठी आणि त्यावेळेला माझी उंची वाढली. 12वीला मी कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरचं कॉलेज पुन्हा एकदा छान, म्हणजे एकदम तिथेही असंच प्रकारचं सगळं काम होतं. मग हे जसं जसं मी पुढे जात गेलो, मी 12वीची एनडीएची एक्झामिनेशन दिली, ती मी पास नाही झालो. आता मला खरं म्हणजे तसा मी अभ्यासात वगैरे व्यवस्थित होतो, नॉर्मल होतो. आणि एनडीएची एक्झाम आता मी ज्यावेळेला हाइंडसाइट मध्ये बघतो त्याला पास करणं काही खूप अवघड नाहीये. म्हणजे तुमचं बेसिक मॅथमॅटिक्स जर तयार असेल, तुमचं बेसिक इंग्लिश तयार असेल आणि तुम्ही वर्ल्डली वाईज जर असाल तर तुमचं 100% एनडीएची रिटर्न एक्झाम पास होऊ शकते. अच्छा. जवळजवळ 3-4 लाख मुलं दरवर्षी एनडीएची एक्झाम देतात. हो. आणि त्याच्यामधनं फक्त 3 ते 4 हजार मुलांना ते SSB साठी बोलवतात आणि त्याच्यातली 300 मुलं सिलेक्ट होतात. बरं. मग 3 ते थोड्या जास्त मुलांना बोलवत असतील, 300-1 मुलं सिलेक्ट होतात त्याच्यामध्ये. आता तर ती मुलींसाठी सुद्धा एंट्री सुरू झाली. वा. त्यामुळं एनडीए ची एक्झाम आणि एनडीए ही प्राईम एंट्री आहे. म्हणजे तुम्ही अगदी वयाच्या 16व्या वर्षी ज्यावेळेला तुमचं घडतं मन असतं त्यावेळेला तुम्ही आर्मीमध्ये येता. तर ते माझं जमलं नाही, म्हणजे काय जे असेल ते. पण केबीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला माझ्या वर्गामध्ये, माझ्या बॅचला बरेच सैनिक स्कूलची मुलं होती आणि त्या मुलांचा फोकस होता, कारण त्यांनी आयुष्य त्या ह्याच्यातनं बघितलेलं होतं. त्यांची प्रिपरेशनची स्टाईल होती, ते त्याच्या पाठीमागे म्हणजे प्रयत्न करत होते. मग असं सगळं असताना आमच्या आणि त्याच वेळेला म्हणजे मी ज्यावेळेला इंजिनिअरिंगला आलो त्याच वर्षी माझा भाऊ कॅप्टन शैलेंद्र करंदीकर, तो माझा आत्ते भाऊ आहे होता. आणि म्हणजे इट्स आर बॅड फॉर्च्यून दॅट वी लॉस्ट हिम इन अन ऍक्सिडेंट. तो गेला, पण तो 99च्या युद्धामध्ये होता, म्हणजे कारगिल लढाईमध्ये तो लढलेला आहे. त्यानं म्हणजे लिटरली बंकर्स मध्ये गोळ्या बघितल्यात वगैरे अशा परिस्थितीमध्ये तो राहिलेला होता. आणि त्याला मी खूप जवळनं बघितला होता. ज्यावेळेला तो IMA मधनं आला होता त्यावेळेला ही वॉज माय रोल मॉडेल की याच्यासारखं आपल्याला बनायचं. मी ज्यावेळेला सेकंड इयरला होतो त्यावेळेला, आणि तो युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम मधून जॉईन झाला होता. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इंजिनिअरिंग करता त्यावेळेला इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्येच तुम्हाला इंटरव्ह्यू साठी लोक येतात, म्हणजे ऑफिसर्स येतात आणि मग ते इंटरव्ह्यू घेतात. दॅट इज अ प्री SSB इंटरव्ह्यू. आणि त्याच्यानंतर तुम्ही SSB ला जाता. SSB काय? SSB म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाची एक्झाम असते. अच्छा. तर प्री SSB नंतर तुम्ही SSB ला जाता. ही 5 दिवसाची एंट्रन्स एक्झामिनेशन असते. याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी थॉरोली चेक केली जाते. म्हणजे SSB हा असा टप्पा आहे की भले तुम्ही पास होणार असाल किंवा नसाल, पण आयुष्यामध्ये एकदा तरी SSB ला जाऊन यावं अशी ती जागा आहे.
त्या 5 दिवसांमध्ये तुमचं आयुष्य बदलतं. माणसाचा स्वतःकडं आणि समाजाकडं, टीमकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एवढी SSB महत्वाची आहे. तर मग मी अलाहाबादला SSB ला गेलो होतो आणि SSB मध्ये माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर मग म्हणजे इट वॉज अ ड्रीम कम ट्रू. म्हणजे लहानपणापासून बघितलेलं जे स्वप्न होतं ते पूर्तता होतीये याची त्याच्यामध्ये खूप मोठी काय म्हणतात त्याला एक अचिव्हमेंटची भावना होती. अचिव्हमेंट होती. त्याच्यानंतर काय असतं, ट्रेनिंग वगैरे असं काही असतं? हा, म्हणजे SSB तुम्ही पास झालात. हा. SSBच्या 5 दिवसांच्या एक्झामिनेशन नंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन होते आणि Okay. ते जे 5 दिवस असतात त्यामधून सिलेक्टेड मुलांना ते इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनला पाठवतात. म्हणजे भारतामध्ये 3 अकॅडमीज आहेत बरं. जिथून तुम्ही ऑफिसर बनू शकता. ओके. एक इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून बरं. आणि एक ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई. याच्यामधून तुम्ही आर्मीमध्ये ऑफिसर्स बनता. बरं. आणि आता नवीन म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये सुरू झालेली ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. अशा Okay. 3 ठिकाणून तुम्ही आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून बनता. एअरफोर्स अकॅडमी जी आहे ती हैदराबादमध्ये आहे अच्छा. आणि जी नेव्हल अकॅडमी आहे ती एझिमला म्हणून एक जागा आहे केरळमध्ये. हो. तर तिथून तुम्ही एंट्री करता. तर अशा प्रकारच्या या अकॅडमीज आहेत. बरं. आणि त्याच्यासाठी तिथं येण्यासाठी तुम्हाला या SSBs मधून यावं लागतं. ट्रेनिंग जसं तू म्हणलास की ट्रेनिंग म्हणजे हा वेगळाच एक हे आहे. तेच मला विचारायचं होतं की काय ते ट्रेनिंग कसं असतं बाबा. म्हणजे आम्ही फक्त काही सिनेमांमध्ये बघितलंय की पहाटे 5 वाजता उठा, काही चूक झाली तर ती गन हातात घ्या, पाठीवर ओझं, ती शिक्षा राऊंड म्हणजे मारा. जे सिनेमामध्ये दाखवतात ना हा. ते ऍक्च्युली अकॅडमीच्या 1/10 आहे. अरे वा. त्याच्यापेक्षा जास्त भयंकर ट्रेनिंग होतं आणि खरं ट्रेनिंग जे अकॅडमीच्या प्रिस्क्राईब ट्रेनिंग किंवा ते जे ठरलेलं ट्रेनिंग असतं त्याच्यामध्ये जेवढं होत नाही त्याच्यापेक्षा जास्त खरं ट्रेनिंग तुमचं त्या ट्रेनिंग प्रोग्राम नंतर ज्यावेळेला तुम्ही तुमच्या बटालियन मध्ये येता किंवा तुमच्या कंपनीमध्ये येता. कंपनी म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या एरियाला कंपनी म्हणतात आणि तुमची प्रत्येकाची एक कंपनी वाटून दिलेली असते. त्या तिथे तुम्ही ज्या वेळेला येता त्याच्यानंतर रात्री जे चालू होतं ते खरं ट्रेनिंग असतं. मग त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला मी तर इंजिनियर होऊन गेलो होतो. त्यामुळं आपली कॉन्सेप्ट असं नाही की बाबा इंजिनिअरिंग मी 4th इयरचं स्टुडंट सगळं केलेलं आणि असं तसं. तुम्ही तिथे झिरो होता. दे ब्रिंग बॅक टू झिरो. एव्हरी कॅडेट कम्स बॅक टू स्क्वेअर वन. म्हणजे त्यांना सगळ्यांना ते बरोबर पाठी कोरी करून ठेवतात. म्हणजे त्याला त्याच्यावर कारण त्याला पुढच्या आयुष्यासाठी तयार व्हायचं आणि असे डिसिजन घेण्यासाठी तयार व्हायचे की ज्याच्यामध्ये म्हणजे ही हॅज टू बी प्रिपेअर्ड अँड ट्रेन टू किल वाईल टू बी रेडी टू डाय. हा त्याच्यामधला एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे यू हॅव टू बी रेडी टू किल. आय मीन यू इमॅजिन यात तुम्ही माणसाला मारू शकाल अशी तुमची तयारी असली पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की कदाचित तुम्ही मरू शकता. अशा माणसाला अशा मुलापासून माणसाला जर तयार करायचं असेल ते टेक इन बॉयज अँड मेक देम मेन असं तिथे म्हणलं जातं रे. आणि त्यामुळं तिथलं ट्रेनिंग हे खूप हार्ड आहे. फिजिकली इट इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. म्हणजे सुरुवातीला अगदी तुम्हाला खूप टफ वाटतं. म्हणजे रात्री 3 वाजता तुम्ही कुठेतरी उभे असता. 5 वाजता तुम्ही फॉलिन मध्ये असता. 6 वाजता तुम्ही ड्रिल स्क्वेअर मध्ये असता. मग परत आल्यानंतर तुम्हाला लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशनसाठी कुठेतरी 6 किलोमीटर एखाद्या टेकडीच्या बाजूला जाऊन बसायचं असतं. संध्याकाळी तुम्हाला हॉकी खेळायचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करायचा असतो. आर्मी मेक्स यू स्टडी लाईक हेल. आय मीन तुम्हाला खूप ज्यांना असं वाटतं की आर्मीत अभ्यास नाही त्याला हे कळायला पाहिजे की आर्मीमध्ये म्हणजे मी अगदी नक्की सांगू इच्छितो आर्मीमध्ये प्रचंड अभ्यास करावा लागतो. प्रत्येक माणसाला अभ्यास करावा लागतो. त्यामुळे ट्रेनिंग खूप हार्ड आहे पण ते तेवढंच सुंदर आहे. म्हणजे ते तुम्हाला घडवत जातं. म्हणजे माणूस ज्या वेळेला स्वतःमधले बदल बघतो काल केलेल्या गोष्टींपेक्षा अवघड गोष्ट ज्या वेळेला नेक्स्ट डेला तो करतो त्यावेळेला त्यावेळेला ते जे समाधान असतं ती जी मजा असते तर आणि तो जो एक प्राईड असतो की मी आय एम डुईंग इट हा काही वेगळाच असतो. आणि पण आता हे सगळं होऊन अनेक वर्ष झाली, अख्खी सर्व्हिस झाली तुझी. त्यामुळे आज तू या ट्रेनिंग बद्दल तू एवढं भरभरून बोलतोस. पण असा एखादा दिवस आला का ट्रेनिंग मध्ये की नाही होतच नाही आता जावं इथनं असं वाटलं? नाही म्हणजे मी तुला अगदी खरं सांगतो. माझ्या मनापासून सांगतो की सोडावं असं कधीच नाही वाटलं. सोडावं असं कधीच, संपावं असं वाटलं. हे ट्रेनिंग लवकरात लवकर संपावं बाबा, उद्या संपावं आणि आपण ऑफिसर बनावं असं खूपदा वाटलं. पण
सोडावं असं नाही वाटलं. कारण एकतर हे बघ ते ना ते ड्रीम होतं. त्याच्यानंतर सेकंड थिंग काय आहे, आर्मी ही नेहमी इज्जतवर चालते. तुमची इज्जत जी आहे ना त्याच्यासाठी तुम्ही, इट्स ऑल अबाउट प्राईड. यू आर लिडिंग युअर लाईफ टू बिकम अ प्राऊड पर्सन. मग त्यामुळं सोडावं असं कधी वाटत नाही. पण ते खूप हार्ड असतं. म्हणजे म्हणजे अगदी पहिलं तुला सांगतो, नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये आमचं एक मसुरी नाईट म्हणून सेशन असायचं. मसुरी नाईट म्हणजे तुम्ही कुठल्याही IMA मधल्या ऑफिसरला जर विचारलं तर तो तुम्हाला याच्याबद्दल नक्की सांगा. मसुरी नाईट म्हणजे काय की आमच्या IMAच्या जिथे आम्ही असायचो तिथून डोंगरावरती मसुरीचे लाईट्स दिसायचे. मग त्या लाईट्स मधनं येणारी उष्णता घ्यायची, म्हणजे जसं बिरबलाला ते खिचडी करायची होती तसं त्याची उष्णता घ्यायची आणि तगायचं. नोव्हेंबर डिसेंबरच्या वेळेला ज्या वेळेला तिथे क्लोज टू 0 डिग्री टेम्परेचर असतं देहरादून मध्ये, त्यावेळेला थंड पाण्यानं आम्ही एकमेकांना आंघोळ घालायचो. म्हणजे अंगावर पाणी घ्यायचं, बादल्याच्या बादल्या उलट्या करायच्या आणि तसंच उभं राहायचं तिथे. आणि पाणी म्हणजे असंही असायचं, म्हणजे असंही ट्रेनिंग होतं की तुम्ही बादलीभर पाणी पिता लिटरली आणि त्याच्यानंतर कोलांट्या उड्या मारता. म्हणजे हे जे सगळे प्रकार आहेत ना, हे बघितल्यानंतर असे क्रूर वाटतील. अरे पण तुम्हाला क्रूरच माणूस बनवायचा, क्रूरता सहन करता येणारा. आणि त्या क्रौर्य म्हणजे असं नव्हे की कोणाला तरी छळायचं नाही, तर त्याला प्रिपेअर करायचं. मग अरे तिथे असे म्हणजे आमचे जे ड्रिल इन्स्ट्रक्टर्स असतात ते तुम्हाला लिटरली म्हणजे घाम फुटेपर्यंत तुम्हाला पळवतात, तुमचे ड्रिल करून घेतात, तुमचे टाचा दुखायला लागतील एवढा तुम्हाला त्रास देतात, किंवा अगदी नाल्यात तुम्हाला टाकून तुम्हाला पुशअप्स करायला लावतात वगैरे, इतकं करतात. पण तोच माणूस ज्या वेळेला तुम्ही ड्रिल स्क्वेअर वरनं बाहेर पडता आणि ज्यावेळेला तुम्ही ऑफिसर बनता त्यावेळेला तुम्हाला सॅल्यूट करतो. म्हणजे असं बऱ्याच लोक या गोष्टींना खूप मनापासून त्या तुम्हाला टच करतात. आणि ज्यावेळेला ते तुमच्या हृदयाला टच करतात त्यावेळेला तुम्ही एका लाईफसाठी तयार होता. ह्या लाईफसाठी तयार होण्यासाठी म्हणजे, आणि हे जे लाईफ येणारं लाईफ आहे ते कधीच सोडावं असं वाटत नाही. म्हणून तर ना सैनिकांबद्दल, फौजींबद्दल सिव्हिलियन्सच्या मनात सुद्धा कायम आदर आहे. कुठल्याही सिव्हिलियन्सच्या बाबतीत असं होत नाही की तो सैनिकांना रिस्पेक्ट देत नाही. मी मागच्या एका माझ्या गप्पांमध्ये पण मी हे सांगितलं होतं की तू कुठल्याही सर्व्हिस मधल्या माणसाला भेट, तर ती त्याची सर्व्हिस असते. किंवा तो माणूस, आता तुम्ही अगदी सरकारी कुठल्याही कार्यालयात गेलात तर ते कोणीतरी दुसरे आहेत आणि तुम्ही कोणीतरी दुसरे आहात, हे फिलिंग मध्ये टेबल कायम असतं. पण आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्स म्हणलं किंवा आर्मी म्हणलं तर ती माझी आर्मी आहे. तुम्ही कधीच असं म्हणत नाही की ती माझी रेल्वे किंवा ती माझं PWD डिपार्टमेंट. तुम्ही नेहमी हे म्हणता की ही माझी आर्मी आहे. हा जो एक कनेक्ट आहे ना, हा दुवा कशामुळे निर्माण होतो, तर ही जी माणसं घडवण्याची प्रोसेस आहे ना त्याच्यामुळे तो तयार होतो, त्या ट्रेनिंगमुळे हा तयार होतो. मला असं वाटतं जेवढं तुमचं खडतर ट्रेनिंग आहे ना, म्हणजे सगळ्या सरकारी नोकरांना असं ट्रेनिंग दिलं ना तर काय म्हणजे केवढं परिवर्तन होईल रे. नाही, तशी गरज नाही. त्यांची आपापली कामं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने करतात. मला सांग, या सगळ्या ट्रेनिंगच्या प्रोसेस नंतर मग काय पोस्टिंग असतं? हा, मग ट्रेनिंग झालं की आता मी ज्या वेळेला जॉईन झालो त्यावेळेला मी 19 राजपूत या रेजिमेंट मध्ये कमिशन झालो. 19 राजपूत ही अतिशय जुनी पलटण आहे, बिकानेर पलटण म्हणतात त्याला. त्या पलटण मध्ये माझं पहिलं पोस्टिंग आलं आणि मी राजपूतचा ड्रेस घालून मी पासआउट झालो. आणि पासआउट झाल्यानंतर माझं पहिलं पोस्टिंग मणिपूरमध्ये. मणिपूर म्हणजे तुला माहितीच आहे, म्हणजे आत्ताचं जसं मणिपूर आहे त्याच्या कैक पटीनं जास्त पेटलेलं मणिपूर त्यावेळेला होतं. फक्त त्यावेळेला ते बातम्यांमध्ये नव्हतं, कारण त्यावेळेला मीडियाचा एवढा रीच नव्हता, रस्तेच नव्हते मुळामध्ये, तिथे पोहोचणार कोण हा प्रश्न होता, सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे लोकांना मणिपूर त्यावेळेला काय आहे हे माहितीच नव्हतं. आणि ते मणिपूर, त्यावेळेचं मणिपूर ज्यांनी बघितलेलं आहे त्यांना आत्ताच्या मणिपूर बद्दल तेवढं हे वाटत नाही. मी मणिपूरमध्ये पहिल्यांदा पोहोचलो, माझं पहिलं पोस्टिंग मणिपूरला होतं. ते ऍक्च्युली असा कधी अनुभव आलाय असा फील्डवर की म्हणजे युद्ध किंवा अटॅक्स? अरे मणिपूर वॉर झोनच होता त्यावेळेला. मणिपूर वॉज अ वॉर झोन. आणि आय एम नॉट सेइंग इट वॉज अ टेररिस्ट ऍक्टिव्हिटी किंवा असं, मी ते वॉर झोन म्हणतोय. मी मणिपूरमध्ये लेमाखोंग नावाच्या गावी पोहोचलो सगळ्यात पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर आम्हाला घेऊन ते म्हणजे आमची बटालियन शिफ्ट झाली चुराचांदपूर डिस्ट्रिक्टमध्ये. आणि चुराचांदपूर डिस्ट्रिक्टच्या पुढे ज्या सगळ्या हिल्स होत्या ते वेर लाईक लिबरेटेड झोन. म्हणजे
प्युअर लिबरेटेड झोन होता. म्हणजे मी ज्या वेळेला तिथे आत पोहोचलो, आम्ही म्हणजे त्यावेळेला तिकडे साजिक तांपाक म्हणून एक एरिया आहे जो ईस्टला आहे. त्याच्यानंतर एक मोरे म्हणून गाव आहे, अतिशय फेमस मोरे? गाव आहे. मोरे नाव आहे. आणि त्या गावामधून तुम्ही म्यानमारला तुमचं म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी आहे. तिथे अनेक तामिळी लोक सेटल झालेले आहेत, अनेक सिंधी लोकांची तिथे दुकानं आहेत. हो? सोन्याचा प्रचंड मोठा बाजार आहे तो. चांगली सोन्याचं हे मिळतं, पण ते म्हणजे जळत होतं रे ते सगळं. तो एरिया म्हणजे तो साजिक तंपाकचा एरिया असू देत किंवा इकडे या बाजूला तुयलाफाईचा एरिया असू देत किंवा बिशनपूरचा एरिया असू देत, या सगळीकडं प्रचंड टेररिझम म्हणजे लिबरेटेड झोन होता. ज्यावेळेला पहिल्यांदा एका रेकी ऑपरेशनसाठी मला माझ्या सीओनी पाठवलं होतं. आम्ही 3 दिवस चालत जाऊन एका पोस्टवर बसलो होतो आणि खाली एक तुयलाफाई नावाचं गाव होतं. तर त्या तुयलाफाईच्या अलीकडं एक बीएसएफची छोटी पोस्ट होते आणि त्या बीएसएफच्या पोस्टवर फक्त 11 जवान होते आणि त्यांचे एक इन्स्पेक्टर होते, त्यावेळेला ते लीड करत होते. आणि त्यांना म्हणजे लिटरली बाहेर पडता येणं शक्य नाही अशी परिस्थिती होती त्यांची. आम्ही तिथून त्या पोस्टवरून आम्ही पुढे गेलो आणि एका रिचवरून आम्ही तुयलाफाई या गावाकडं आमचं म्हणजे आम्ही बघत होतो आणि ऑब्झर्वेशन करत होतो. मला असं लक्षात आलं की तो कॅम्प नव्हताच, म्हणजे ती एखाद्या आर्मीचा बेस असावा अशी परिस्थिती होती. एवढं जबरदस्त. म्हणजे तिथे तुला अगदी तिथे एक छोटं हॉस्पिटल होतं, त्यांचं वेपन ट्रेनिंगचा एरिया होता, त्याच्यानंतर त्यांच्या गाड्या होत्या ज्याच्यावर त्यांनी मशीन गन्स माउंट केलेल्या होत्या, पूर्ण एरियाच्या बाजूला ट्रेंचेस खोदलेले होते, त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे त्यांची राहण्याची व्यवस्था होती प्रॉपर. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही एंटर होत होतो. मग आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा तिथे अटॅक केला, तिथे एक गाव होतं, तिथून आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा एंट्री केली त्यावेळेला ते पळून गेले. मग त्यावेळेला पळून जाताना सुद्धा ते ऑलवेज फायर बॅक. आणि मणिपूरमध्ये ना म्हणजे खूप भयंकर आहे. म्हणजे अगदी ज्या कॉन्व्हॉयज येतात आपल्या त्याच्यावर ते अटॅक करायचे त्यावेळेला. म्हणजे आयडीज लावून गाड्या उडवून द्यायचे किंवा काय म्हणतात त्याला, स्नायपर्स जे असायचे ते ड्रायव्हर्सना किल करायचे, म्हणजे ती गाडी पलटी होईल वगैरे, अशा प्रकारची त्यावेळेला परिस्थिती होती. आणि भयंकर म्हणजे आणि तो रोज सगळा एरिया त्यांना फार परिचित असेल ना. 100% तो त्यांचाच एरिया होता आणि आपण नौखे आणि आपल्याकडे त्या मानानं त्या काळी इंटेलिजन्स तेवढा नव्हता. मग त्यावेळेला आम्ही तिथे ती एंट्री केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या तुयलाफाई एरियावरनं, म्हणजे आपण जर गुगल मॅप्सवर हे बघितलं तर ही सगळी गावं दिसतात. म्हणजे मी असं प्रेक्षकांना जरूर सांगेन की तुम्ही मॅप्स बघा आणि त्या मॅप्स मध्ये तुम्हाला जाणवेल की तुम्ही काय बघताय आणि कुठल्या लोकेशन्स वर आर्मी लढत होती. आणि त्यावेळेला तर काहीच नव्हतं रे तिकडे, म्हणजे लाईट नाही, पाणी नाही. त्या लोकांसाठी तिथे राहणाऱ्या जे जनता आहे, म्हणजे जे लोक आहेत तिथले मूळ ग्रामीण, त्यांना काय फरक पडतो रे? कोण त्यांच्यासाठी 2 घास जेवण हा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. शाळा नाही, पाणी नाही, रस्ता नाही, काहीच नाही, कुठल्याच मूलभूत सुविधा काहीच नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेचं मणिपूर होतं. म्हणजे आत्ताच्या मणिपूरमध्ये इकडे सगळीकडे रोड्स आहेत, इथे सगळीकडे सगळ्या यंत्रणा पोचलेल्या आहेत. आणि आम्ही सुद्धा तिथे का जात होतो तर आम्हाला चुराचांदपूर ते आयझॉल हा जो रोड ऍक्सेस आहे तो ओपन करायचं टास्क मिळालेलं होतं आणि त्याच्यासाठी तिथे ती एंट्री केलेली होती. आणि आर्मी जिथे जिथे जाते तिथे तिथे डेव्हलपमेंट ऑटोमॅटिकली येते. सो मग आम्ही तुयलाफाई मध्ये पोहोचलो. मग त्याच्यानंतर पहिल्यांदा आमच्या एका याच्यावर अटॅक झाला होता, एका तुकडीवर अटॅक झाला होता. त्याच्यानंतर आम्ही तिथून एक पांगसांग नावाची जागा होती, तिथे आमचा बेस एस्टॅब्लिश केला. आणि तो ज्यावेळेला आम्ही एस्टॅब्लिश केला त्या दिवशी पहिल्या रात्री मी आणि एक लेफ्टनंट सी व्ही शर्मा म्हणून होतं, आम्ही पोहोचलो रात्री तिथे राहिलो, आम्ही एरिया सेक्युअर केला आणि आम्ही तिथे स्टे करत, म्हणजे अगदी पूर्ण रेडी हालतमध्ये की कधी जर फायर आला तर वी कुड फायर बॅक, एवढ्या हालतमध्ये आम्ही ती रात्र काढली. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला ज्यावेळेला आमच्या सीओची गाडी तिथे आली, इमॅजिन कर की त्यांच्यामध्ये एवढी ताकद होती टेररिस्ट मध्ये की त्यांनी आमच्या सीओच्या गाडीवर अटॅक केला. म्हणजे म्हणजे दे वर चॅलेंजिंग अस की स्टॉप हिअर, इफ यू कम अहेड वी विल हिट यू. दॅट म्हणजे त्यांनी ते बॅकआउट झाले होते. नाव दे वॉन्टेड अस टू स्टॉप, की तिथे थांबा नाही तर आम्ही अटॅक करू. मग असं ती पहिली, म्हणजे त्यावेळेला काय म्हणतात त्याला, असा तो पहिला आहे अनुभव. म्हणजे माझ्यासाठी तो एक मेजर अनुभव होता. आणि तुला म्हणजे मी अगदी असं सांगतो की आर्मी मध्ये ना जो माणूस, तो कुठला ट्रेड आहे काय आहे याला फरक पडत नाही.
आमच्या नर्सिंग असिस्टंटला, जो नर्सिंग असिस्टंट होता, मेडिकल कोरचा जो माणूस होता, त्याला आरपीजीचा तुकडा लागला होता. रॉकेट प्रोपेल ग्रेनेड, जो ग्रेनेड फुटल्यानंतर हे स्प्लिंटर उडतो, तो त्याला लागला होता. त्याच्यानंतर आमचा एक ड्रायव्हर जखमी झाला होता. त्याच्यानंतर एक सिग्नलचा, आमच्याकडे सिग्नल प्लाटून असतो, रेडिओ सिग्नल्स एक मॅनेज करतात, तो माणूस एक हे अटॅक मध्ये त्या घायल झाला होता. अशी सगळी ती परिस्थिती होती आणि डेली काही ना काहीतरी चालू होतं. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स, जो मेजर एक्सपिरियन्स होता, तो 10 डिसेंबर 2004ला आम्ही पांगसांग वरून त्याच्या पुढे एक तुईलम जांग नावाचं गाव होतं, तुईलुम जांग, त्या गावावर अटॅक करण्यासाठी, गावावर म्हणजे तिथल्या छावणीवर अटॅक करण्यासाठी म्हणून आम्ही निघालो होतो. आम्हाला असं कळलं होतं की फक्त 3 तिथे टेररिस्ट असतील. पण ज्यावेळेला आमची पहिली तुकडी तिथे पोहोचली, त्यावेळेला पहिल्या 5 सेकंदामध्ये 11 जण जखमी झालेले होते. पहिल्या 11 जण जखमी झाले होते. आयडीज लागलेले होते. म्हणजे असा रस्ता जो असतो, रस्त्याच्या कडेला जर तू इमॅजिन कर की आपण सिंहगडावर जातोय किंवा यवतेश्वरला जातोय, तर रस्ता असेल, रस्त्याच्या कडेला पण एक अशी भिंतीसारखं तयार झालेलं असतं. तर आमची टीम खाली उतरत होती त्या रस्त्याच्या कडेला, म्हणजे तिथे रस्ता नाहीच, पाऊल वाट असते, त्या पाऊल वाट्याच्या कडेला त्यांनी बॉम्ब्स लावलेले होते आणि ते बॉम्ब्स फुटले. पहिल्या 11 जणांना गोळ्या लागल्या. त्याच्यानंतर माझी तुकडी तिथे आली. आम्ही ते बघितलं, आम्ही माणसांना बाहेर काढलं आणि आम्ही एवढ्या प्रचंड ताकदीनं गेलो की आम्ही रॉकेट लॉन्चर्स फायर केली, ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चर्स फायर केले, त्याच्यानंतर MMG फायर केली, सगळं फायरिंग, तुफान फायरिंग आम्ही सुरू केलं. कारण असा रस्ता होता, म्हणजे तो जो पाऊलवाट होती त्याच्या मध्ये एक ओढा होता आणि त्या ओढ्याच्या पलीकडे ते होते आणि ते पॉटशॉट घेत होते आम्हाला, बिकॉज दे वर सीइंग अस. आम्हाला माहित नव्हतं ते त्या जंगलामध्ये कुठे बसले. बट देन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम वी रिअलाइज की ह्या 3 जागा आहेत, तिथून फायर येते आणि मग आम्ही त्यांच्यावर फायर करायला सुरुवात केली. पण जोपर्यंत मी तिथे आतमध्ये पोहोचलो, मी माझ्या पहिल्या जवानाला ज्यावेळेला बाहेर काढलं, तर त्याला आम्ही ज्यावेळेला बाहेर काढलं आणि ओढून त्याला बाहेर आणलं, शिपाई राजेश म्हणून होता. आदल्या दिवशी रात्री 9 डिसेंबरच्या रात्री आम्ही एकत्र बसून पहारा देत होतो आणि त्याला मी ज्यावेळेला बाहेर काढलं त्यावेळेला तो मेलेला होता, म्हणजे तो गेलेला होता आणि त्याला इथे गोळी लागली होती. बुलेट प्रूफ जॅकेट इथपर्यंत असतं, त्याला इथे गोळी लागली आणि ही वॉज नो मोर. त्याला आम्ही बाहेर आणला आणि मी माझ्याबरोबर वीरपाल होता, मी त्याला म्हणलं की अरे त्याला पाणी दे. तो म्हणला नाही साहेब, ही वो नाही राहा. मग त्याला बाजूला केलं. मग लगेच आमच्या लक्षात आलं की आता पॉटशॉट फायर येतंय, आपल्यावर डायरेक्ट फायर येतंय. आम्ही खाली झालो आणि रांगत आम्ही पुढे जात होतो. मी लेफ्टनंट CV शर्मांपाशी पोहोचलो. त्यांना ज्यावेळेला मी बाहेर ओढत होतो, त्यांच्या पोटामध्ये गोळ्या लागल्या होत्या. त्यांना ज्यावेळेला मी पोहोचलो त्यांच्याजवळ, त्यावेळेला माझ्या पायाला गोळ्या लागल्या आणि त्या पहिली गोळी लागली त्यावेळेला मी टॉपल झालो आणि मी पडलो. त्याच वेळेला पुढे एक ग्रेनेड ब्लास्ट आला आणि तो जो ग्रेनेड ब्लास्ट आला त्यानं माझा दुसरा पाय हे झाला. मला कळेनच की मला लागलंय कुठं, म्हणजे लिटरली यू डोंट अंडरस्टँड की झालंय काय, तुम्हाला लागलंय कुठं. मी असं सगळीकडे बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा चेहरा इकडे बघितला, म्हणून काही कुठे झालेलं नाहीये. बघतो तर पायामध्ये ज्यावेळेला इथे हात लावला त्यावेळेला इथे ओलं लागलं आणि त्यावेळेला मी ज्यावेळेला पाठीमागे हात लावला त्यावेळेला पूर्ण मांसाचा असा लगदा बाहेर आला होता. मग मला कुणीतरी मागे ओढलं, मग माझा पाय बांधला वगैरे वगैरे असं सगळं झालं. पण त्याच्यामध्ये सुद्धा ना, म्हणजे तुम्ही किती वेळात रिकूप करताय स्वतःला आणि कधी लगेच रेडी होत आहे, हे फार महत्वाचं असतं. आणि या अशा घटनांमधून ना खरे लीडर्स दिसतात. कारण आपली जी इंडियन आर्मी आहे ना, ती ऑफिसर लेड आर्मी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये जर बघितलं तर ऑफिसर सगळ्यात पुढे असतात. बरोबर. तुम्ही 99ची लढाई बघा, कॅप्टन मनोज पांडे असू देत किंवा कॅप्टन विक्रम बत्रा असू देत, कॅप्टन क्लिफर्ड असू देत, या सगळ्यांमध्ये हे यंग ऑफिसर्स सगळ्यात पुढे असतात. तर आमच्या वेळेला आमच्या बरोबर लेफ्टनंट कर्नल राजीव पुरी जे होते ते आमच्या टीमचे लीडर होते. त्यांच्या कमांडमध्ये आम्ही आतमध्ये चाललो होतो. तर त्या माणसाच्या अंगामध्ये 5 गोळ्या होत्या. हाताला गोळी लागली होती, पायाला गोळी लागली होती, पोटाच्या इथून गोळी गेली होती, सगळीकडे ते जखमी झाले होते, पूर्ण शरीरातनं रक्त वाहत होतं. पण जोपर्यंत शेवटचा माणूस इव्हॅक्युएट झाला नाही तोपर्यंत त्यांनी ती जागा सोडली नाही. म्हणजे ह्याच्यामधून ना हे कॅरेक्टर बिल्डिंग आहे, हे त्या ट्रेनिंग मधनं आलंय की मी नाही सोडू शकत, कारण हा माझा माणूस आहे आणि महिन्याचा विचारही करू शकत नाही. आणि IMA मध्ये ना एक मोटो आहे, म्हणजे चेटवूड क्रेडो म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये त्या लिहिलेलं आहे. तो पूर्ण क्रेडो तुम्ही वाचला तर तुमच्या असं लक्षात येईल, सगळ्यात आधी तुमची कंट्री,
म्हणजे तुमचा देश, मग तुमचे जवान आणि सगळ्यात लास्टला जे काही शिल्लक राहील ते तुमचं. अशी ज्या वेळेला माणसाची भावना असते ना, त्यावेळेलाच तो काम करू शकतो. इथं म्हणजे बाकीच्या यंत्रणांमध्ये आणि इकडे हा फरक आहे. इथे आधी माझं काय, मग बाकीच्यांचं, आणि तिकडे देश, जवान आणि मग तुम्ही. हा जो विचार आहे, हा विचार इतका प्रचंड मुरलेला आहे, पण तो ट्रेनिंग मधून याच्यापेक्षा पवित्र विचार असूच शकत नाही ना दुसरा आणि कुठला. त्यामुळेच देश म्हणजे काय, शेवटी देश म्हणजे ही फक्त हे नाही ना, हा. माणसं प्रत्येकाबद्दल तेवढीच आत्मीयता आहे. आणि तुला सांगतो, आमच्या बरोबर काही म्हणजे एका ऑपरेशन मध्ये किंवा तुम्ही काश्मीरमध्ये वगैरे सुद्धा घटना ऐकत असाल, सिव्हिलियनना कुठेही काही झालं तर आर्मी इतक्या तत्परतेनं काम करते. इट्स अ व्हेरी बिग थिंग. आणि तो इतका साधा विचार नाहीये, तो ट्रेनिंग मधूनच येतो. हे जे ऑपरेशन झालं, तर त्याच्यानंतर मग 10 डिसेंबरला मला गोळी लागली आणि त्यावेळेला माझ्या बहिणीचं लग्न होतं घरी. अच्छा. हो, 24 डिसेंबरला तिचं लग्न होतं. मग त्यावेळेला मी असं ठरवलं की बाबा घरी तर सांगायचं नाही की काय हे गोळी लागले नाही? हो, अजिबात नाही. कारण मग लग्नाचं सगळं विघ्न येईल त्याच्यामध्ये. म्हणून मी माझ्या सीओना सांगितलं की सर, यू विल साइन ॲज माय नेक्स्ट ऑफ किन. म्हणजे ना, माणूस ज्याला DIL आमच्याकडे म्हणतात, म्हणजे क्रिटिकली इंज्युअर्ड जी लोक असतात त्यांना त्या लिस्टवर चढवलं जातं. त्या लिस्टवर चढवल्यानंतर तुम्हाला घरी कळवायचं असतं, नेक्स्ट ऑफ किनला कळवायचं असतं. माझं नेक्स्ट ऑफ किन त्याला वडील होते, तर त्यांना सांगणं हे गरजेचं होतं. मी सरांना, सीओना सांगितलं की सर, घरी कळवू नका, तुम्ही ते तिथेच ठेवा, तुम्हीच माझे हे आहात. आणि समजा 24 डिसेंबरच्या आत काही झालं तर न कळवता इथे विषय संपवा आणि घरी नंतर तुम्ही कळवा. म्हणजे इतका तो अनुभव, म्हणजे मी तो तसा का वागलो हे कदाचित माझ्या स्वतःसाठी सुद्धा एक मिरॅकल होतं. कारण कदाचित हे त्या ट्रेनिंग मधून आलं होतं, कदाचित त्या संस्कारांमधून आलं होतं. आणि मग मी ऍडमिट झालो. पण आर्मी किती काळजी घेते रे, म्हणजे माझी आज सुद्धा आर्मी इतकी काळजी घेते की त्याला तोड नाही. म्हणजे माझी रेजिमेंट आज सुद्धा मला पत्र पाठवून विचारते की तू कसा आहेस किंवा तुला काही गरज आहे का. हा जो एक कनेक्ट आहे ना रेजिमेंटचा, हा प्रचंड आहे. मला तिथून हेलिकॉप्टरनं लेमॉखॉंगला आणलं गेलं. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये माझ्या पायाचं पहिलं ऑपरेशन झालं. आणि त्यावेळेला डॉक्टर, म्हणजे एक डॉक्टर, त्यावेळेला गँग्रीन झालं होतं, पूर्ण पाय पांढरा पडला होता पूर्ण. म्हणजे गोळी आत होती का? नाही, गोळी आर पूर्ण निघून गेली होती, पण शायटिक नर्व कट झाली होती. हा. आणि माझा पाय हा लुळा पडला होता आणि आतमध्ये तो जो लगदा होता मसल्सचा, त्याच्यामुळे सगळं जास्त हे होतं ना. कारण ती गिरत स्पिनिंग जाते. येते ना, रायफल्ड असल्यामुळे ती स्पिनिंग गोळी येते, ती येते आणि आतमध्ये ती अशी फिरते आणि फाडून जाते. बरोबर. तेव्हा माझा हा पाय पूर्ण पांढरा शुभ्र झाला होता. मला ज्यावेळेला डॉक्टरांनी बघितलं त्यावेळेला ते म्हणले की हा पाय कापावा लागेल. मी डॉक्टरांना एकच म्हणलं, डॉक्टर, गळा कापा पण पाय कापू नका, मला असं नाही हे करायचं. मग तेवढ्यात एक तिथे कर्नल ईश्वरन आणि एक कर्नल अकुलवार म्हणून होते. ते मला म्हणले, नाही रे, तुझा पाय कापत, तू काय काळजी करू नको, तुझा पाय कापणार नाही. बरं म्हणलं, चालेल. मग त्यांनी मला अॅनेस्थेशिया दिला, मला सगळं क्लीन केलं. पण ते परिस्थिती गंभीरच होती. दुसऱ्या दिवशी एअर अँब्युलन्सनं मला गुवाहाटीला आणलं. गुवाहाटीच्या एअरपोर्टवर दुसरं हेलिकॉप्टर उभं होतं, त्या हेलिकॉप्टरनं मला बेस हॉस्पिटलला आणलं. इमॅजिन कर, काय लेवलला आर्मी तुमचा जीव वाचवण्यासाठी तडफडते. म्हणजे सगळं त्यांनी स्टेकला लावलं. तर जे काही माझे कमांडिंग ऑफिसर, माझे हायरार्की मधले लोक होते, दे वर ट्राईंग एव्हरीथिंग जस्ट टू सेव्ह मी. आणि मी वाचलो. म्हणजे मग मी घरी कोणालाच काही सांगितलं नव्हतं. मग थोड्या दिवसानंतर माझं ज्याला, म्हणजे ही स्टोरी ना, ऍक्च्युली मी तुला सांगतो, आता सुद्धा माझ्या पायामध्ये तो त्रास होतो, कारण सायटिक नर्वची इंजुरी असल्यामुळे हा थॉट सुद्धा मला तो त्रास देतो. तर त्या परिस्थितीमध्ये मी मग लग्न अटेंड करता आलं होतं? नाही ना, अरे नाहीच ना, सांगितलंच नाही ना. लग्न झाल्यानंतर आठवड्याभरानंतर आर्मी हॉस्पिटलमध्ये माझ्या शेजारी एक कर्नल थॉमस म्हणून होते. आणि ते ना, मी रात्री ओरडायचो खूप जोरात, म्हणजे झोपेमध्ये, कारण मला खूप आतमधून वेदना व्हायच्या. आणि ते नर्वचं दुखणं असल्यामुळे ना, माझा मेंदू बंदच व्हायचा. त्यामुळे मी खूप किंचाळायचो वगैरे. ते म्हणायचे, तुझ्यामुळे माझी झोप होत नाही. तर एक दिवस सकाळी त्यांनी वडिलांना मला एक दिवस त्यांनी असंच विचारलं, काय तू काय वगैरे वगैरे. त्यांनी एक दिवस माझ्या सकाळी वडिलांना फोन केला आणि सांगितलं की, तर ना, माझी आई माझ्या वडिलांना सारखं म्हणत होती की असा तो आला नाही म्हणजे काय, असं काही असू शकत नाही. म्हणजे मी घरी फोन करून सांगितलं होतं की बाबा, आमच्या युनिटमध्ये हादसा झालेला आहे, 3 माणसं गेलेली आहेत आणि युनिटमधनं आता निघता येणं शक्य नाहीये, असं मी घरी ऑलरेडी सांगितलं होतं.
म्हणजे त्यांना ऍटलिस्ट एवढं माहिती असावं की कुठे जर न्यूज गेली बरोबर. किंवा काय. पण मी त्यांना हे सांगितलं नव्हतं की मला गोळी लागली. मी तिथे असताना मग त्यांनी घरी कळवलं आणि मग त्याच्यात म्हणजे मजा त्या एमएच मधल्या आपल्या वेगळ्या मजा असतात. मजा कसली? म्हणजे मजा म्हणजे अरे मजा म्हणजे ना एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही ज्याला पुन्हा हे बघ कसं आहे माहितीये का, ज्या वेळेला त्यातनं तुम्ही तक्ता आणि बाहेर तेव्हा ती निघता ना, मजा वाटते. त्यावेळेला नंतर बघताना ती मजा वाटते. म्हणजे मी तुला एक मजेदार एक्सपिरियन्स सांगतो. आमच्या तिथे ते नर्सिंग असिस्टंट्स आणि त्या एमएनएसच्या नर्स ज्या यायच्या ना, त्या इंजेक्शन द्यायच्या. तर ते इंजेक्शन देताना मला असं इंजेक्शन दिलं की संपूर्ण शरीरात कॉफीचा हे यायचं. म्हणजे ते त्याला एक न्यूरोबियॉनच्या त्या हे असतात इंजेक्शन असतात आणि ते हेवी डोस असायचं. तर तो मला ते द्यायचे. मला ना भयंकर दुखायचं रे ते. आणि माझं वजन मी 58 किलोचा होतो ज्यावेळेला मी IIM मधनं पास आउट झालो. त्यावेळेला 58 kgs. आय वॉज ऍब्सोल्यूट ऍज रिक्वायर्ड. सगळे माझे पॅरामीटर्स होते. मी ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आणलं माझं ऑपरेशन झालं त्या दिवशी माझं वजन 41 किलो होतं. आय हॅड लॉस 16 kgs इन 3 days. मला ब्लड चालू होतं आणि कुठे ब्लड मिळत नाही अशी परिस्थिती. म्हणून ते इंजेक्शन मारायचे आणि मी खूप ओरडायचो, खूप म्हणजे दंगा करायचो. म्हणजे आता काय हॉस्पिटलमध्ये असल्यावर काय सगळी मजाच ना. मग त्यांनी एक आयडिया केली. त्यानं मला ज्यावेळेला इंजेक्शन द्यायचे असायचं त्यावेळेला माझ्या रेजिमेंटच्या एका जवानाला बरोबर घेऊन यायचा. तोही तिथेच ऍडमिट होता. त्याला घेऊन यायच्या. आता जवानासमोर ऑफिसर ओरडणार कसा? गप गुमान मुकाट्याने इंजेक्शन घ्यायला लागायचं. आणि तुम्ही जवानासमोर रडू तर शकत नाही किंवा ओरडू तर शकत नाही. मग ते म्हणजे ऑफिसर वॉर्ड मध्ये तो यायचा. सकाळी मला विचारायचं काय साहेब असं. तो आला की मला कळायचं की आता इंजेक्शन आली याच्यानंतर. आणि हे एक्सपिरियन्स तुमच्या ट्रेनिंग मध्ये तुमच्या माइंड मध्ये कुठं ना कुठं तरी गेलेले असतात आणि त्याच्यामधून तुम्ही खूप प्रगल्भ होत जाता. त्या वयात ते लक्षात येत नाही. त्या ज्या घटना ज्या वेळेला घडत असतात त्यावेळेला ते तुम्हाला कळत नाही. पण नंतर तुम्ही ज्या वेळेला विचार करता त्यावेळेला तुमच्या एक लक्षात आलं तुमची जी जडणघडण आहे ना ती तुमची त्या क्षणाच्या आधीची पूर्वपुण्य. प्रश्न 21 वर्ष तुम्ही कसे जगला तसं तुम्ही 22व्या वर्षामध्ये पुढे हे होत जात. आता बोलताना या सगळ्या गोष्टी सांगताना तू एन्जॉय करतोयस पण मला ऐकताना मी जे ते व्हिज्युअलाइज करतोय ना माझ्या अंगावर काटा येतोय. तसं ऐकणाऱ्या प्रत्येकाला कारण अरे काय असतं ना खूप सेफ असतो आम्ही. म्हणजे तुम्ही तिकडं ते ही ऑपरेशन राबवत असताना कदाचित आम्ही इकडं वाढदिवस पार्ट्या बिर्ट्या साजरे करत होतो. सख्या बहिणीचं लग्न वगैरे बरं ठीक आहे लग्न मिस होणं हे हल्ली आम झालंय. पण ती गोळी लागलेली असताना घरच्यांची पदोपदी आठवण येत असताना सुद्धा ते करणं म्हणजे हे फक्त आणि फक्त सैनिक करू शकतात, फौजी करू शकतात. पण याचं एक आणखीन एक कारण आहे गणेश. मी तुला सांगतो की सैनिक जो असतो ना त्याला सुद्धा आपल्या समाजावर, आपल्या मित्रांवर, आपल्या आजूबाजूच्या लोकांवर भरोसा असतो. कारण सैनिकासाठी ना सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. प्रश्नच नाही. आणि तो जे नाम, नमक आणि निशान या 3 गोष्टींसाठी सैनिक जपतो. नाम म्हणजे स्वतःचं नाव, इज्जत. स्वतःचं म्हणजे स्वतःचं नाही रेजिमेंटचं नाव. नमक म्हणजे तुम्हाला जे काही रोटी भाकरी जी मिळते ती. आणि निशान म्हणजे या देशाचा झेंडा. या 3 गोष्टींसाठी माणूस जगत असतो, लढत असतो. ती इभरत असते, ती इज्जत असते. आणि तुम्ही राजपूत रेजिमेंट मध्ये आहात किंवा तुम्ही गढवाल रेजिमेंट मध्ये आहात, तुम्ही शीख रेजिमेंट मध्ये आहात, त्यावेळेला तो जो प्राईड असतो किंवा मराठा रेजिमेंट ज्यावेळेला तुम्ही बघता इथे ज्यावेळेला मराठा रेजिमेंट आपण बघतो महार रेजिमेंट आहे आपली. अरे काय त्या युनिट्सची आपली स्वतःची ताकद आहे रे. म्हणजे त्याला लिमिट नाही. आणि हे नाम नमक निशांसाठी ना तुम्ही काहीही म्हणा. म्हणजे आपलं भारत सरकार म्हणजे ते सरकार म्हणजे जे 1947 पासून आतापर्यंतचा जवानांना हा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ही गॅरंटी आहे की देश तुमची काळजी घेणार, देश तुमची काळजी घेणार, तुमच्या घरच्यांची देश काळजी घेणार याची गॅरंटी आहे. आणि ती गॅरंटी तुटता कामा नये. म्हणजे ना कुठली सरकार किंवा कोणी किंवा यंत्रणा ज्या असतात ना मी त्यांना नेहमी म्हणजे ते ज्याला माझी कधी भेट किंवा असं मी बोलणं होतं त्यांच्याशी तर हा जो विश्वास आहे ना की माझा देश मी देशाचं रक्षण करतोय पण माझा देश माझ्या पाठीमागच्या प्रत्येकाचं रक्षण करेल ह्या भावनेनं माणूस मरायला तयार होतोय. म्हणजे सर्व्हिस तुम्ही कुठल्याही कामामध्ये असा तुम्हाला जीव द्यायची वेळ कधीच येत आणि तुमच्या हातात चॉईस आहे जीव द्यायचा का नाही. इथे नाही. माझ्या कसम परेडमध्ये म्हणजे ज्या वेळेला मी माझी ओथ घेतो त्यावेळेला त्याचं लास्ट लाईन आहे इव्हन टू द पेरिल ऑफ माय लाईफ.
म्हणजे आय विल फॉलो ऑल ऑर्डर्स गिव्हन बाय अन ऑफिसर सेट ओव्हर मी, असं ते आहे त्याचं पूर्ण आहे. आणि त्याच्यामध्ये लास्ट वर्ड आहे इव्हन टू द पेरिल ऑफ माय लाईफ, म्हणजे जरी माझं आयुष्य पणाला लावायला लागलं तरी. ही ओथ आहे, ही मी घेतलेली प्रतिज्ञा आहे. आणि ही प्रतिज्ञा जोपर्यंत मी युनिफॉर्म घालतो तोपर्यंत मला पुढे न्यायची आहे. आणि त्यासाठी या सगळ्या आपल्या समाजानं सैनिकांकडे बघण्याचा तो दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. म्हणजे मला ना बरेच लोक म्हणतात काय राव पेन्शन मिळते म्हणून लोक हे करतात किंवा इकडं, अरे मरत नाही रे कोणी, मरत नाही कोणी. म्हणजे समोरनं गोळ्या येत आहेत, त्या ज्या वेळेला विक्रम बात्रा किंवा कॅप्टन क्लिफर्ड ज्या वेळेला त्या याच्यावर चढले असतील त्याला गोळ्या मारतायत रे, त्यांना ते बघतायत. लढता आलं नाही ना तर 1962च्या युद्धामध्ये रेझांगलामध्ये आपल्या सैनिकांनी दगडांनी चिन्यांना मारलं. ही जी ताकद आहे ना ही अशीच येत नाही, ही या नाम नमक निशांचं जे एक हे आहे ना त्याच्यामधून ती येते. आणि प्रचंड हे संस्कार आहेत रे हे. आणि ट्रेनिंग. मंडळी, तुम्हाला एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल की हे जे सैन्यात झालेले संस्कार, सैन्यातला अनुभव, हा रिटायर झाल्यानंतर सुद्धा तो आपण काही ना काहीतरी समाजाचं देणं लागतो या पद्धतीनंच पुढे नेतोय. केदार, मला आता त्या विषयावरती यायचंय की आफ्टर रिटायरमेंट तू काहीही करू शकला असतास ना, कारण तुझ्याकडे एक इंजिनिअरिंगची डिग्री आहे. तू वाटलं असतं तर तुला तू कुठल्या तरी मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत वगैरे पण तू जॉब करू शकला असतास. पण सगळ्यात आधी तू सिटी शेर्पा नावाची एक ऑर्गनायझेशन सुरू केलीस. काय सांगशील आम्हाला त्या ऑर्गनायझेशन बद्दल? हे खरं सांगू का, या सिटी शेर्पाची माझी खरी प्रेरणा जर तू म्हणशील तर ते माझं घरदार आहे. माझे संघाचे माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत ते आहेत. तर सिटी शेर्पा ही बेसिकली समाजातल्या ज्या सिनियर सिटीजन्स आहेत, जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना काहीतरी मदत करता यावी या उद्देशानं सुरू केलेली ना नफा ना तोटा अशा पद्धतीची एक आम्ही कंपनी चालू केली. आणि मग काम कोणी करायचं, तर काम जी कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत. आपण साताऱ्यातनं आलोय, रयत शिक्षण संस्थेमध्ये माझे वडील अर्न अँड लर्न मध्ये शिकलेले, कमवा आणि शिका या योजनामध्ये. त्यावेळेला म्हणजे अगदी डीजी कॉलेजची बिल्डिंगची भिंत बांधण्यापासून सगळी कामं त्या मुलांकडनं अण्णांनी जो पाया आणला तो आपल्यावर तो संस्कार आहे. मग माझ्या असं लक्षात आलं की इथे बरीच कॉलेजमधनं राहणारी मुलं आहेत, परभणी सारख्या दुर्गम भागांमधनं आलेली इथे मुलं राहतात. मग त्यांना त्यांच्यात समाजभान सुद्धा निर्माण करायचं आहे आणि त्यांना काहीतरी उत्पन्नाचं साधन निर्माण करायचं आहे. त्याच्यानंतर जे एक्स सर्व्हिसमन आहेत ते नेक्स्ट लेवलची त्यांच्यामध्ये काम करायची तयारी आहे, त्यांना काहीतरी रोजगार मिळवून द्यायचा. अशा प्रकारानं आम्ही हे सिनियर सिटीजन्सना मदत करण्यासाठी म्हणून ही आम्ही कंपनी सुरू केली. आणि माझ्या नशिबानं मी तुला खरं सांगतो की आमच्या घराचं जे एकूण वातावरण आहे किंवा साताऱ्यात म्हणशील तर माझ्या भावानं माझ्या आजोबांचं केलं, माझ्या आजीचं केलं, माझ्या आईचं केलं आणि माझ्या वडिलांची काळजी तोच घेतोय. तर मला स्वतःला आई वडिलांची सेवा किंवा माझ्या बायकोचे जे आई वडील आहेत तेही अजून तंदुरुस्त आहेत, ते स्वतः काम करू शकतात. मग आम्हाला कुठंतरी अशी एक भावना होती की आपण परत आलेलो आहोत तर काहीतरी करून समाजाचं देणं लागावं. आणि मग ते कोणाचं देणं लागावं, तर मग ते सिनियर सिटीजन्सच्या मधून काहीतरी काम करावं. अशा पद्धतीने ही सेवा आम्ही सुरू केली. काय करतो मग सेवा म्हणजे अगदी सिंपल आहे, आम्ही खूप कॉम्प्लिकेटेड त्याच्यामध्ये काही गोष्टी करत नाही. घराच्या बाहेरच्या तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे हॉस्पिटलला जाणं असेल, बँकेमध्ये जाणं असेल किंवा तुमचं काही बाहेर काम असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला जायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःचा एखादा उपक्रम करायचा असेल, म्हणजे वयाच्या 70-75व्या वर्षी तुम्ही घरात बसून काहीच करायचं नाही अशी अपेक्षा नाही. तुम्हाला जर काही करायचं असेल तर ते करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. मग त्याच्यातनंच एक स्नेहांगण नावाचा एक उपक्रम सुरू झाला, ज्याच्यामध्ये आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी मागच्या वर्षी प्रदर्शन भरवलं होतं, तसंच ती प्रदर्शनं भरवायचं असं आम्ही एक काम चालू केलं. आणि हा संपूर्ण जी ऍक्टिव्हिटी आहे ती ना नफा ना तोटा या पद्धतीने आम्ही करतोय. सिटी शेर्पाच्या माध्यमातून आम्ही स्नेहांगणकडे वळलो. हे काय स्नेहांगण म्हणजे सिनियर सिटीजन्स जे असतात त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवणं किंवा त्याचं खरेदी विक्रीचं काम करणं, असं त्याच्यामधनं आम्ही म्हणजे त्यांना काय शेवटी पर्पज ऑफ लाईफ, म्हणजे जवानाकडे जसं नाम नमक निशाण आहे ना
तसं सिनियर सिटीजन कडे खरं तर काय आहे, सगळं झालंय. म्हणजे ज्यांचं आयुष्य पूर्ण झालेलं आहे, त्यांचं सगळं छान झालेलं आहे, आता पूर्णत्वाकडे जाताना मधला जो हा वेळ आहे तो म्हणजे त्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने, मग काही जणांकडे कलागुण असतात, अरे इतकी सुंदर पेंटिंग्स बनवतात, हो. इतके सुंदर कलाकुसर त्यांच्या मध्ये खाण्याचे पदार्थ बनवतात, मिलेट्सचं काम म्हणजे मिलेट्सचे पदार्थ बनवतात, किंवा आमच्याकडे एक आजोबा होतं, ते कविता करतात किंवा गाण्याचे कार्यक्रम करतात, असं खूप प्रकारच्या ची कामं करतात. मग त्यांना कुठंतरी एक हे मिळवून द्यायचं, स्टेज मिळवून द्यायचं म्हणून आम्ही सुरुवात केली. अगदी छोटा उपक्रम सुरू झाला, पण तो वाढत गेला. आता आमच्याकडे अनेक लोकांचे रोज आदितीला कॉल येतात, मला कॉल येतात, आणि कोणीतरी बोलायला हवं असतं. म्हणजे ऍब्सोल्युटली अगदी साधं हे. आणि अशा आमच्यासारख्या काम करणाऱ्या खूप संस्था आहेत. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये जवळजवळ 30 अशा संस्था आहेत ज्या सेम माझ्यासारखं काम करतात. प्रत्येकाची काहीतरी युएसपी आहे. आमची युएसपी म्हणशील तर आम्ही घराच्या बाहेरची काम करतो, त्यांना काही लागणार असेल तर ते मिळवून देतो, आणि या स्नेहांगणच्या माध्यमामधून त्यांना प्रोत्साहन देतो पुढे काहीतरी करायचं. उत्तम उपक्रम आहे. घरच्यांची कशी साथ लागते या सगळ्यात? खूपच सुंदर. म्हणजे माझे वडील, माझे सासरे, माझी बहीण, आणि या सगळ्यातला कोऑर्डिनेटर जी आहे ती माझी बायको आहे, आदिती आहे. ती हे सगळं करते, आणि माझी मुलं सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. आणि आम्हाला सगळ्यांनाच त्याच्यातनं एक थोडंसं समाधान मिळतं की बाबा, कारण काय तसं पाहायला गेलं तर माझ्या नाम नमक निशाणची आर्मीने काळजी घेतलेली आहे, त्यामुळे मला तशी हे काही कमवायची इच्छा नाही. काही देता येईल का, कारण या समाजानं, या देशानं मला इतकं दिलेलं आहे की कुठंतरी त्याची परतफेड आपल्याला करता यावी. मग कुठलं तरी माध्यम, मग त्याच्यामध्ये कोण, तर ते हे सिनियर सिटीजनचं माध्यम. मित्रमैत्रिणींचेच आई वडील बघणारे, कोणाचा ना कोणाचा तरी कधीतरी फोन येतो, अरे आज इथे यांना नेशील का. बरोबर. मग मी समजा माझी ही संस्था नसती, आणि समजा तू मला कॉल केला असतास की अरे माझी आई येते आणि आज तुला जमेल का आणायला, आपण विचारतो ना. कोणी ना कोणीतरी आपला एक मित्र असतो असा की ज्याला आपण विचारतो की अरे तू करशील का तेवढं. माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये अरे सगळं काम माझ्या मित्रांनीच केलं, माझ्या भावाच्या मित्रांनी केलं. मग माझा भाऊ तिथे, आता साताऱ्यामध्ये कोणाचीच मुलं नाहीये, इतके वयस्कर लोक आहेत. तो डॉक्टर आहे, त्याची बायको डॉक्टर आहे, ते दोघं मिळून इतक्या लोकांची सेवा करतात. मग हे सगळे करतच असतात. मग त्याला काहीतरी एक मूर्त स्वरूप द्यायचं, अशी आयडिया, आणि त्याच्यातनं हे काम सुरू झालं. आणि घरातल्या सगळ्यांना ते आवडलं, माझ्या नातेवाईकांमध्ये सगळ्यांना ते आवडलं, आणि सगळ्यांचा खूप छान सपोर्ट मला त्याला मिळतो. आता ज्या मुलांना जे आता टीनेज मध्ये आहेत, आणि ज्या मुलांना डिफेन्स मध्ये जायचं याची इच्छा आहे, अशांना काय सांगशील तू? मी त्यांना एक गोष्ट सांगेन की आयुष्य एक्सपिरियन्स करत जा. म्हणजे लर्न थ्रू द एक्सपिरियन्स, आणि अर्न द नॉलेज वाईल यू आर एक्सपिरियन्सिंग इट. कारण एक्सपिरियन्स आणि नॉलेज, मी जिथे जिथे मुलांना भेटतो ना, तिथे तिथे त्यांना या दोन गोष्टी, मला असं वाटतं की आपण ना, आता समजा माझा हा पॉडकास्ट आपण बघत असतील कुणी, आपण ज्यावेळेला आता बोलतोय, तू मगाशी म्हणलंस तसं अंगावर शहारे येतात, म्हणजे हा एक एक्सपिरियन्स आहे, तो रजिस्टर होतोय, आणि त्या एक्सपिरियन्स मधनं आपण काहीतरी नवीन शिकतोय. आणि या एक्सपिरियन्स मधनं आलेल्या नॉलेजला ज्यावेळेला तुम्ही रिझल्ट मध्ये कन्व्हर्ट करताना, त्यावेळेला तुम्हाला त्याचे रिझल्ट, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला सक्सेस मिळतं. आणि दुसरं, आर्मीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला विशेष तयारी करायची गरज नाही. म्हणजे रिटन एक्झामचा अभ्यास करायलाच पाहिजे, अभ्यासाशिवाय म्हणजे काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला अभ्यास हा करायलाच पाहिजे. बट ऍट द सेम टाइम मला अगदी असं स्पष्टपणे सांगावं असं वाटतं की तुम्हाला आयुष्याचा तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, ते जगा, आणि त्यातून येणारं जे नॉलेज आहे ना, ते अप्लाय करा. म्हणजे पुस्तकाच्या नॉलेजनं तुम्ही, कारण प्रश्न तुम्हाला काय विचारला जातो, म्हणजे तुम्ही डिफेन्सच्या ज्या पूर्वी एक ती ऍडव्हर्टाईज यायची बघा, आपल्या वेळेला पोस्टर्स लागायची त्याच्यावर एक मोठ्या अक्षरात लिहिलेलं असायचं, डू यू हॅव इट इन यू. व्हॉट इज दॅट इट? इट इज द क्वालिटी वेअर यू अंडरस्टँड युअरसेल्फ. म्हणजे ना, त्या 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत, त्या गुगलवर तुम्ही नुसतं टाकलं तर तुम्हाला लगेच ते कळू शकेल. त्याच्यामध्ये ना, इफेक्टिव्हनेस ऑफ ऑल दोज क्वालिटीज इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे दे डोंट आस्क यू अबाउट इंटेलिजन्स,
दे आर लुकिंग ॲट इफेक्टिव्ह इंटेलिजन्स, हाऊ यू कॅन अप्लाय युअर इंटेलिजन्स. सो दॅट इज द थिंग. किंवा म्हणजे बेसिक ज्या क्वालिटीज आहेत, तुमचा स्टॅमिना असायला पाहिजे. मग स्टॅमिना बिल्ड कसा होणार? तुम्ही समाजामध्ये जाऊन काही गोष्टी केल्याशिवाय तुम्ही एक्सपिरियन्स नाही करू शकत. म्हणजे ना, तुम्ही एक्सपेरिमेंट घरात एकटा बसून करू शकता, पण एक्सपिरियन्स काही करायचं असेल तर तुम्हाला बाहेर पडावं लागेल. यू हॅव टू गेट आउट, गो आउट, डू समथिंग. म्हणजे मला एक मुलानं विचारलं की लिडरशिप मी कशी माझ्यामध्ये आणू. म्हणलं तू एक काम कर, घराच्या बाहेर जा, तुझ्या 5 मित्रांना बोलव आणि त्यांना म्हण की चला आज सिंहगडला जाऊन येऊया. तू एका मित्राला जरी सिंहगडला जाऊन घेऊन जाऊन आलास तरी तू चांगला लीडर आहेस. आणि म्हणजे आपल्याला स्वतः काहीतरी करायची, म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स येण्यासाठी किंवा सेल्फ तुमचा डेव्हलप होण्यासाठी. आणि स्वतःचं नॉलेज तुम्हाला कसं मिळणार रे? जोपर्यंत तुमचे आई बाबा तुम्हाला सांगतात तेच तुम्ही करताय. म्हणजे ना, मला असं अगदी स्पष्ट वाटतं की या क्लासेसना घालून तुम्ही मुलाची पर्सनॅलिटी नाही डेव्हलप करायची. गेट आउट, जस्ट गेट आउट, स्टार्ट एक्सपिरियन्सिंग. द मोर यू एक्सपिरियन्स द मोर नॉलेज यू हॅव. आणि नॉलेज ना अप्लाय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. मग एक्सपिरियन्स मधनं आलेलं नॉलेज आणि नॉलेज मधनं आलेला सुद्धा एक्सपिरियन्स. कारण काय आहे, आपण ना असं म्हणजे वाचतो, समज मी पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक वाचताना आता समजा शिवाजी महाराजांचं ते रोहिडेश्वरावर जाऊन त्यांनी शपथ घेणं, त्या शपथीचा अर्थ समजण्यासाठी ते तुमच्या आतमध्ये जायला पाहिजे. ते तुम्ही मनात का होईना एक्सपिरियन्स करायला पाहिजे. आणि आजचं युग बदललंय ते. म्हणजे तुम्हाला SSB साठी प्रिपेअर करण्यासाठी काही नवीन करायची गरज नाही. खूप सुंदर चांगले कोचिंग क्लासेस आहेत, ते तुम्ही नक्की करा. तो तुम्हाला एक्सपिरियन्स देईल की 5 दिवस ज्यावेळेला तुम्ही SSB मध्ये जाल त्यावेळेला काय होईल. तर मी मुलांना एवढं सांगेन, म्हणजे मी माझ्या आयुष्यातलं जे काही शिकलोय थोडंफार त्याच्यावर मला असं वाटतं की the more you experience, the more knowledgeable you are. The more knowledgeable you are ready for gaining more experiences. And if this cycle runs, you will, at every instance, you will produce new results. And that results will bring you success. त्यामुळे सक्सेसफुल व्हायचं असेल तर एक्सपिरियन्स घ्या, नवीन नवीन गोष्टींचे एक्सपिरियन्स घ्या, काहीतरी करा, समाजामध्ये जा. आणि म्हणजे तुम्ही ज्यावेळेला मोबाईल बघता किंवा इन्स्टा बघता किंवा त्याचा आलेला लाईक हा एक्सपिरियन्स नाही. एक्सपिरियन्स तेव्हा जेव्हा तुम्ही आमने सामने बसून बोलताय ना, त्यावेळेला तुम्ही कोणाला हसवू शकता का, तुम्ही कोणाला रडवू शकता का, तुम्ही कोणाला, आणि हे तू आम्हाला सांगायचं की समोरच्याला रडवता येतं का. नाटकात काम करणं हा खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा एक्सपिरियन्स पाहिजे ना रे. आता म्हणजे अगदी मी तुला सांगतो की एखादा मुलगा आहे, त्याला बेस्ट, म्हणजे तो भरतनाट्यमच्या, मुलगी आहे भरतनाट्यमच्या क्लासला गेली किंवा मुलगा कराटेच्या क्लासला जातोय. इफ दे डोंट परफॉर्म आणि जर त्या परफॉर्मन्स कडे कोणी बघितलंच नाही तर त्यांनी ऍक्च्युली, जो बघणार आहे ना तो तुमचा आरसा असतो, त्यात तुम्हाला दिसतं की तो काय बघतोय. म्हणजे त्या अंधारात, म्हणजे तुम्ही पूर्ण प्रकाशामध्ये असता किंवा तो जो कराटे खेळ, म्हणजे त्याला जे एक्सप्रेशन्स मिळायला पाहिजेत ना, ती मिळाली ना की तो एक्सपिरियन्स करेल. कराटेमध्ये तुम्ही शिकलायत कराटे, फाईटच नाही केली तर उपयोग काय आहे त्याचा. म्हणजे या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला पाहिजे. आणि त्या एक्सपिरियन्स नॉलेज चालू राहिलं ना. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट, म्हणजे एक मला माझे एक इथे मेंटॉर आहेत, मिस्टर विवेक जोशी म्हणून, खूप मोठ्या इंडस्ट्रीचे मालक आहेत. तर त्यांनी एक गोष्ट मला सांगितली, म्हणजे त्यांच्या शब्दात सांगतो की लाज, भय आणि अहंकार या 3 गोष्टी जर तुमच्यामध्ये नसतील आणि त्या जर नसतीलच तुमच्यामध्ये, तर तुम्हाला सक्सेस कधीही मागं सोडू शकत नाही. कारण तुम्हाला काही करायची लाज वाटत नाही, मी केलं तर काही चुकेल याचं भीती वाटत नाही, आणि केल्याचा अहंकार येत नाही. म्हणजे हे जे 3 वर्ड्स आहेत ना, दे ऍक्च्युली हॅड टेकन माय माइंड. आणि शेवटची एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे माझे वडील आणि माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, म्हणजे माझ्या आजोबांचं एक खूप फेवरेट गाणं आहे ते, म्हणजे मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला भीती कशाची. आणि त्याच्यात एक वाक्य ना, झेंडावाल्या कामाचा. जो झेंडा असाच हातात मिळत नाही कोणालाही, तो झेंडा मिळत नाही, तो झेंडा त्यालाच मिळतो ज्यानं या सगळ्या आधीच्या गोष्टी केलेल्या आहेत. एक्सपिरियन्स आहे, नॉलेज आहे, त्याला लाज नाही, भय नाही, अहंकार नाही, आणि ज्याचं मन शुद्ध आहे त्याच्या हातात झेंडा द्यायला सुद्धा
लोकांनाही काही वाटेल आणि मग ते सिलेक्ट क्या बात. सो आजचे तुझे हे सगळे एक्सपिरियन्स ऐकले, तुझं सिटी शेर्पा सारखं ऑर्गनायझेशनचं काम ऐकलं आणि पुन्हा एकदा केदार मनापासून तुला कडकडीत सॅल्यूट करावं. थँक्यू सो मच. माझाही तुला सॅल्यूट आहे. थँक्यू सो मच. तू आणि तू एवढं सुंदर काम चालू केलंयस. येस, या पॉडकास्ट मध्ये तू आलास त्याबद्दल तुझे मनापासून आभार आहेत. रसिको हो, तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा. थँक्यू सो मच. जय हिंद.